बहुत सारे टूर्नामेंट देखिए ग्राउंड के कारण से कठिन हो जाता है और आने वाला वक्त इस समय में देखिए इस मैदान पर है बहुत बढ़िया लेदर से उसके साथ साथ देखिए टेनिस क्रिकेट का हंगामा आपको लगातार दिखेगा। मैच की बात करेंगे तो यहाँ पर 5 ओवर का मुकाबला रहेगा, ध्यान रखना पड़ेगा। और जैसे शाम का देखिए यहाँ पर लाइट ऑन हो जाएगा तभी और मजा आएगा। फ्लॉर लाइट्स आगे निकले, देखिए स्टेप आउट करके खेले भाई यहाँ पर कमाल के टाइमिंग, देखिए झलक 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 दिखला जा चरण। बहुत बढ़िया देखिए चोले काउंटिंग में शुरुआत है और यहाँ पर देखिए उन्हें फाइट करते हुए हाँ गुलोली टीम देखिए यहाँ पर फील्डिंग से बड़े अच्छे देखिए गुलोली टीम कहा जाए तो निश्चित रूप से अमित दादा गायकर देखिए हमारे 40+ में रेगुलर पहले खेलते थे लेकिन अभी और ये चलिए इस बार भी देखिए ऑन साइड पर खेले यहाँ पर और खास करके देखिए यहाँ पर 4 रन आता हुआ। चलिए बात करेंगे देखिए साइबो एक्सप्रेस अनुभव है आज देखिए गुलोले की देखिए यहाँ पर दूसरा टीम खेलते हुए हैं और शायद उस टूर्नामेंट को मिस कर रहे हैं। विजय दादा पाटिल शतक देखिए जहाँ पर बुगिया योगेश मात्रे देखिए यहाँ पर 4 व्हीलर से अपने करियर के कार्य के हासिल किए थे और जड़ में रखते हुए देखिए यहाँ पर चारों खाना डायरेक्ट हिल लगाना चाहते थे लेकिन 22 से देखिए रन आता हुआ। रन किसी भी टीम के लिए एक रन बड़ा अहमियत रहता है और टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 13 रन, पहला ओवर कंप्लीट हुआ है और जहां पर अच्छो लेगा टीम देखिए खुश रहेंगे, अभी तक कोई विकेट नहीं गवाए यहाँ पर। अंपायरिंग में देखिए हम देख सकते हैं यहाँ पर खास करके सचिन मात्रे सर देखिए हमें और उनके साथ देखिए सचिन सर के साथ साथ हम देख सकते हैं यहाँ पर दशरथ सर और संदीप भाने सर। चलते हैं डीजी के पास, टीम का स्कोर 13। चला याच्या नंतरचा सामना आहे निलजे भाऊ बनाम बालेगाव. चला निलजे भाऊ संघाचे कर्णधार, बालेगाव संघाचे कर्णधार रेडी राहा. इनिंगच्या नंतर टॉच केला जाईल. आजचा दिवस अंतिम दिवस रात्री आयोजन नियोजन दुसरा मॅच ऑन आहे. तिसरा मॅच बालेगाव संघाचे कर्णधार निलजे भाऊ संघाचे कर्णधार उपस्थित राहा. लगेच टॉच होईल या इनिंगच्या नंतर. चलिए ऊंचाई तो भरी है, क्या लंबाई कंप्लीट करेगी यहाँ पर हवा में गेंद फील्डर से गेंद के नीचे यहाँ पर ओ कमाल 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 धमाल 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 और कैच. जितना भी तारीफ कर लिया जाए शायद उतना ही कम यहाँ पर टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है. 13 रन बना है. गेंदबाज देखिए फिर से एक बार तैयार होंगे. लाजवाब है और एक देखिए ऑफ ड्राइव यहाँ पर से फील्डर को देखिए चीरता हुआ यहाँ पर से. वाटर शॉट है, कमाल की टाइमिंग है. और तब तक देखिए बात करेंगे यहाँ पर सिंगल आता हुआ. आज देखिए साइबो हमारे साथ है.
और ये चलिए टाइमिंग देखिए यहाँ पर लाजवाब है। और एक देखिए यहाँ पर 6 रन आता हुआ। चलिए टोटल की बात करेंगे, टोटल यहाँ पर 6 और एक यहाँ पर आता हुआ बड़ा हिट है। और ये चलिए ऊंचाई ली है, लंबाई की देखिए थोड़ी सी कमी है। और क्या चले थे यहाँ पर शाम का समय, आसमान पर बादल छा हुआ है और यहाँ गेंदबाज देखिए आसान हुआ है। टेनिस उतना आसान नहीं। साहिबो चाहे तो आपको कुछ तस्वीर में दिखाता हूँ लेदर गेंद का। डिस्ट्रिक्ट सिलेक्शन देखिए स्कूल में बहुत बढ़िया टीम का स्कोर देखिए पहुंचा जब 22 22 रन चलेंगे। थोड़ा डीजी के पास और सब फील्ड खोला रखिए, समय ज़्यादा मत लीजिए। वहाँ पर खिलाड़ी को देखिए सलाम और अंदर देना पड़ेगा। सचिन सर, एवढा वेळ घालून चालणार नाही आपल्याला. कृपया, तुम्हाला माहिती आहे आज आपल्याला 13 सामने खेळवायचे आहेत. तुम्ही एवढा वेळ घेतलात तर इन बिटवीन ओव्हर्स एवढा वेळ घेतलात तर कसं आपला पूर्ण होणार वेळ. चला सचिन सर, 13 मैच है, 5 ओवर का सामना है, प्रत्येक फ्रेश सामना। चला चला थोड़ा सा कॅल्क्युलेशन करा। ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्ह पर आपला सोबत आहे स्कोरर। स्कोरर बघा 23 धावा आहे। और ये चलिए भाई खींचा है वहां पर फ्लाइट हिट है और आता हुआ 6 रन। तो चलिए टोटल की बात करेंगे। टोटल देखिए अगर पहुंचा है 29 29 धावा। अर्जुन बघा सेकंड ओवर है। चलिए तीसरा ओवर देखिए पर चलता हुआ। समी को थोड़ा सा फोकस करना पड़ेगा और खास करके देखिए अंपायर सचिन सर जब ओवर कंप्लीट होता है ना तभी उस समय थोड़ा सा फोकस करिए। और जब विकेट गिरता है ये दो तीन चीज़ों पे फोकस करते हैं ना धन्यवाद दादा, तब हम कामयाब हो सकते हैं। क्योंकि बॉल टू बॉल गिरता रहता है, जब ओवर कंप्लीट होती है टीम इकट्ठा होता है। आवाज़ तो हमारी यहाँ से रहेगी लेकिन आप अंदर से थोड़ा वहाँ पर इशारा करिए, उन्हें सलाह मशवरा दीजिए। थोड़ा हम मेहनत करेंगे तो शायद समय पर मैच हो जाएगा, नहीं तो फिर मुझे लगता है सुबह का 4 या 5 है ये वेट आपके लिए इंतजार करेगा। और ड्यू फैक्टर की भी यहाँ पर मुझे लगता है उतना ड्यू फैक्टर रहेगा या नहीं, क्योंकि बादल आसमान पर छाया हुआ है और डर मुझे भी सता रहा है। ज़्यादा लंबा समय चला। धनंजय दादा कल तलोची नाइट देखिए बड़ा बिग शो शुरुआत हो रही है और साहिब हमारे साथ आज जुड़े रहेंगे। थोड़ा आज कठिन सफ़र है 13 मैच के साथ और होता है धनंजय दादा कभी कभी कठिन रास्ता से भी चलना पड़ता है और कठिन रोल कभी कभी अच्छे एक्टर को भी दी जाती है। और तैयार गेंदबाज है और ये चलिए बात करेंगे यहाँ पर थोड़ी सी देखिए सर पे हाथ पटकते हुए, क्योंकि गैप नहीं मिला यहाँ पर। विक्रांत जानते थे यहाँ पर अगर गेंद निकल जाता तो फिर चौके के लिए रन जाता था यहाँ पर। टीम का स्कोर बात करेंगे। टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 32 देखिए 32 रन है। हाँ डीजे थोड़ा देखिए आवाज़ थोड़ा सा क्लियर होता है तो अच्छा रहेगा, नहीं तो साउंड सिस्टम में देखिए कोई खराबी नहीं, थोड़ा मॉनिटर का आवाज़ है।
तो चलिए टोटल की बात करेंगे, नहीं बहुत है, और 32 के 32 रन है। हाँ ये चलेगा। और यहाँ पर देखिए अंपायर बताते हुए कहा उनका ऊपर का बहुत खेल लगा, यहाँ पर ओवर कंप्लीट हुआ है। 3 ओवर के कंप्लीट के साथ साथ टीम का स्कोर बना है। देखिए यहाँ पर 32 रन चले। रिक्वेस्ट है खास करके फील्डिंग वाली टीम को, ड्रिंक्स लीजिए और तुरंत फील्ड खोला रखिए, और जब तक मैदान पर ड्रिंक्स रहेगा हम चलेंगे डीजे के पास, और उसके बाद अगली मैच के टॉस के लिए दोनों कप्तान देखिए तैयार रहना पड़ेगा। और अगली मैच की बात करेंगे नीलजे बॉस संघाची कर्णधार बालेगाव संघाचे कर्णधार रेडी रहा, लगेच टॉस होईल। लाइव देखिए हमारे कैमरामैन ऑपरेटर्स लाजवाब है। हाँ तो चलिए बात करेंगे, देखिए हमारे ड्रिंक्स मैन देखिए बात करेंगे, बहुत बड़ा अच्छा देखिए धनंजय दादा चालके की मैं तारीफ करना चाहूँगा। यहाँ पर देखिए चाय का यहाँ पर इंतजाम तुरंत करते हुए यहाँ पर संदीप दादा बाने। चलिए बात करेंगे, देखिए गर्मा गर्म चाय आता हुआ यहाँ पर से, और कहा जाता है ना चाय पीजिए कड़क बल्लेबाजी कीजिए बेधड़क है। आज सेवा आपका होता रहेगा निश्चित रूप से धनंजय दादा चालके, डैशिंग पर्सनालिटी। देखिए बात करेंगे यहाँ पर तो चलिए बात करेंगे टोटल देखिए अगर पहुंच गया 39 39 रन 42 माफी चाहेंगे। 42 बनाए यहाँ पर से। हाँ विक्रांत पाटिल देखिए व्हाइट का इजाफा देखिए, इन्हें रुकना थोड़ा सा कठिन हो रहा है यहाँ पर से। हाँ विक्रांत देखिए अभी तक बात करेंगे उनका साथ यहाँ पर देते हुए। अपूर्वा चौधरी देखिए बात करेंगे यहाँ पर, और गेंदबाजी की बात करेंगे देखिए चौथा ओवर है। वेदांत फिर देखिए तैयार, फिर एक बार छोटे रनों के साथ है, और जाने दिया इस बार गेंद को देखिए पर व्हाइट का इजाफा एक्स्ट्रा से रन आता हुआ। रन ढूंढना पड़ेगा भाई यहाँ पर से। कितना रख भरोसा खुदी पर क्यों ढूंढते हो फरिश्ते, परिंदों के पास काम होते हैं नक्शे फिर भी ढूंढ लेते अपने रास्ते। अभी देखिए कितना विश्वास अपने आप पे रख रहे हैं विक्रांत पाटिल, और विश्वास का ही जमाना है भाई।
और कुल स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए जाकर पहुंचा है 45, देखिए 45 रन बनाए हैं। लेकिन गेंदबाजी में बात करेंगे, देखिए गेंदबाज है थोड़ा सा यहाँ पर कठिन बनता हुआ एक्स्ट्रा रन डालते हुए पर से वेदांत भीर देखिए बात करेंगे। लेकिन विक्रांत पाटिल देखिए अभी तक शांत है, लेकिन इनकी खामोशी के पीछे देखिए बहुत कुछ राज है, क्योंकि आने वाला अंतिम ओवर का वेट इंतजार है। 45 रन देखिए आजकल देखिए माइंडसेट बल्लेबाजी होती है, माइंडसेट गेंदबाजी होती है। पहले का जमाना और आज का वक्त बहुत बदल चुका है। देखिए यहाँ पर अक्रॉस आए थे, थोड़ा स्वीप खेलना चाहते थे, संपर्क अच्छा नहीं, गेंद और बल्ले के बीच में संपर्क नहीं रहा। अपूर्व चौधरी देखिए यहाँ पर गेंदबाजी, अपूर्व चौधरी माफी चाहेंगे बल्लेबाजी में। और जड़ में देखिए यहाँ पर वाटा गेंदबाजी देखिए बात करेंगे, खास करके वेदांत देखिए यहाँ पर से जड़ में डालते हुए, और यहाँ पर देखिए तीसरा बैक तो मिलता हुआ। ये सबसे बढ़िया बराबर ना साहिब। और ये चले ऊंचाई ली और देखिए लंबाई लेता हुआ पर विक्रांत पाटिल देखिए AK-47 अंतिम ओवर चलता हुआ यहाँ पर चला अनिल जी बहुत संघाचे कर्णधार बालेगाव संघाचे कर्णधार रेडी रहा। ये बघा भाई विक्रांत के नीरे के माफी चाहेंगे विक्रांत पाटिल देखिए यहाँ पर मार डाला और यहाँ पर और एक छक्का लगा डाला। कमाल के देखिए विक्रांत के बल्ले से देखिए आता हुआ 6 रन, बैक टू बैक 2 छक्का। यही बात बताए थे कि आखिरी ओवर के लिए वेट इंतजार है। और तीसरा देखिए भाई यहाँ पर मार डाला सारा का सारा झोपड़ी भी जला डाला। मेरा मुंह मत देख डीजे बाला, तो भी तोड़ दे डीजे का ताला। क्या बात है, क्या बात है। देखिए कमाल के 3 गेंद पर 3 छक्का टीम का स्कोर जाकर पहुंचा। देखिए भाई 63 रन काय फलंदाजी बघा विक्रांत पाटील ऑन फायर। अजून एक मोठा फायर चौथा षटकार, क्या या ओव्हर मध्ये 6 षटकार होणार। कडक बॅटिंग बघा, चौथा छक्का देखिए आपण लगाते हुए। विक्रांत पाटिल के देखिए व्यक्तिगत स्कोर 45 तक पहुंच गए। क्या अर्धे शतक लगाएंगे? 2 गेंद बचाए भाई। वाटा बैटिंग टीम के स्कोर देखिए जाकर पहुंचा है 69। और विक्रांत पाटिल के देखिए कुल स्कोर की बात करेंगे, देखिए 45 तक पहुंचा। क्या बल्लेबाजी भाई यहाँ पर साइबो वाटा मैच है यहाँ पर बात करेंगे। देखिए जय भोलेनाथ क्रिकेट मंडल देखिए मात्रे पर आयोजित है और इस मैदान पर देखिए आग लगाते हुए। दादा थोड़ी सी मॉनिटर का आवाज बढ़ाइए, मॉनिटर की थोड़ी सी आवाज बढ़ाइए, फक्त मॉनिटरचा आवाज थोडासा मॉनिटरचा आवाज। ओ 5वा षटकार काय होणार, काय अर्धे शतक
एक बार जोरदार तालियां विक्रांत पाटिल बल्ला ऊपर उठाइए भाई यहाँ पर आप कहते हैं ना तेरा धैर्य जितना बड़ा होगा दिखना एक दिन तेरा सफलता का साम्राज्य जरूर खड़ा होगा। और पहला अर्धशतक देखिए यहाँ पर कौन कहता है सिर्फ अभिषेक शर्मा आईपीएल इंटरनेशनल में चमकते हैं पर आज का दिन का पहला अर्धशतक इस टूर्नामेंट की बात करेंगे। दूसरा अर्धशतक तकदीर मुंडे आगासन बघा त्याच्या नाव पर पहिला अर्धशतक आहे। आता दुसरा अर्धशतक बघा विक्रांत पाटील अतिशय सुंदर फलंदाजी कड़क 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 बेधड़क क्या कमाल के देखिए बल्लेबाजी यहाँ पर से नहीं आज तो नोट किया जाएगा भाई इनके बल्लेबाजी को यहाँ पर से। सौरभ मात्रे कल देखिए 5 गेंद पर 5 छक्के लगाए थे खाड़ी के और आज देखते हैं क्या 6 गेंद पर युवराज सिंह के नाम है नहीं विक्रांत पाटिल देखिए यहाँ पर साफ है उन्होंने 6 के लिए मन ही नहीं बनाया। यहाँ पर एक बार तालियां बजनी चाहिए विक्रांत पाटिल के लिए। ग्रामीण के खिलाड़ी की ये भावना होती है देखिए आपला माणूस आपला खिलाड़ू है पुढे गेला पाहिजे। खुद 5 छक्के लगाए देखिए छठे के लिए कोशिश नहीं की भाई यहाँ पर कमाल के बड़ी खिलाड़ी की ये बड़ी सोच होती है। चाहते तो छठा छक्का लगाकर इतिहास बदल सकते थे रच सकते थे। यही तो बड़ी नाम भाई बड़े खिलाड़ी के पहचानी जाती है। टीम का स्कोर की बात करेंगे 75 जीत के लिए 76 की जरूरत है। कैमरामैन चलिए हमारे ग्रामीण टेनिस क्रिकेट लाइव टॉस के लिए देखिए हमारे दोनों कप्तान साथ हुए चला लगेच टॉस केला जाईल। बालेगाव निलचे दोघा कर्णधार इथे उपस्थित आहे। साहेब जोडणार आता कॉमेंट्री बॉक्स पर चला लगेच फिल्डिंग लावा दादा चला उतरा मैदानावरती वेळ अलाउड असेल लक्ष असू द्या पण 25 मिनिटात डाव संपला पाहिजे पहिला दुसरा लक्ष असू द्या पण ओके डीजे चला बॅट्समन उतरा मैदानावरती नेक्स्ट
केले, येऊन दिले चेंडू आपल्यापर्यंत, ऑन साईडला बोलवले, डीपमध्ये कोणी नाहीये मागे सीमारेषेवरती आणि पहिल्याच टप्प्याला चेंडू जातोय बॉन्ड लाईनच्या बाहेर. संघर्षमेव हा चौकार. गोलंदाजीचा गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतो विक्रांत पाटील. ॲज ऑलराऊंडर विक्रांतने धावा बनवल्या, तिथे मात्र धावाही खर्च करतो. बॅक टू बॅकचा हा दुसरा चौकार. ते मात्र बारी बारी सबकी बारी पहिले तुम्हारी अब हमारी, हा गोष्टीचा मात्र हे कान मंत्र आपल्या मनाशी निश्चय करून मात्र फलंदाजी करतो सध्या बॅट्समन सोनू. सोनू आहे फलंदाज. स्ट्राईकला सोनूची बॅट, फटका चांगला आहे, हा पण ड्रॉ आहे. शॉट एक्स्ट्रा कपाच्या डोक्यावरून फ्लाय होताना पहिल्याच टप्प्याला चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर आणि ही पहिलीच चौकार हॅट्रिक या मॅच मधली फलंदाज सोनूच्या बॅटमधनं. दर्जेदार काय फटका होता, नजागत येऊन दिले चेंडूला आपल्यापर्यंत आणि बाकपुटला येऊन हा बॅटने खेळून काढलेला हा हाय क्लास फटका या मॅच मधला आतापर्यंत. अर्धशतक पहिल्या डाबात आलं आणि त्याच्यापेक्षाही त्या अर्ध्या शतकात एवढा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला नाही आहे. टोले पाहायला मिळाले मात्र क्लास नाही. डायरेक्ट हिट या एंडला की त्या एंडला, हे विचार असतो, हे संयम असतो की आज आणि ते सिंगल आली आहे आणि नीलचे टीमने ते नाणेपैकी जिंकली आणि असू द्या डिसिजन पेंडिंग. एक्कावन्न बनवलेले 51 विक्रांत यस आणि आता दुसरं अर्धशतक विक्रांत पाटीलच्या नावी लागले या स्पर्धेमध्ये. आणखी एक पुढे सरकले. ओ हो कॅप शोधली आहे मिड ऑफला बीट करून पहिल्याच टप्प्यावरती चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर येतोय. चौकार. हा ओव्हर विक्रांतचा भरपूर महाग ठरतोय आतापर्यंत. एकूण 18 धाबा या ओव्हरमध्ये आल्या. पहिल्या पॉवर प्लेचा खेळ इथे विशाल संपला आणि बिनबाद 18 साबत पवित्रा आणि साबत सुरुवात देत असताना आपल्या टीमला एकंदरीत दोन्ही खेळाडूंकडनं आपल्याला पाहायला मिळाले. मंगेशच्या बॅटमधनं 5 धाबा पहिल्या षटकात, तर दुसऱ्या बाजूनं सोनू एकंदरीत बॅक टू बॅकचे 3 चौकार सोनूने देखील ठोकले. 13 धाबा वरती खेळतोय. आपण जर विचार केला तर खेळ पास करायचा आपण. हरी ऑफ फिल्डिंग फास्ट करा, टाइम ऑल आउट आहे. अन्यथा वेळ वगळले, आम्ही टाइम सेट केलेला पहिल्या फेरीचा, तिथनं मात्र नंतर दुसरी फेरी कमी षटकाची खेळ जाईल. लक्ष असू द्या. सूचना आम्हाला ऑर्गनाइज टीम आमचे सर्वांच्याच सूचना आहेत. सालके सर भरपूर सारी मेहनत केलेली आहे त्याने स्पर्धेसाठी आणि साप्ताहिक महोत्सव आपण बघतोय. अंतिम रजनी दिवस रात स्पर्धेतील हा शेवटचा दिवस, शेवटचा पर्व दुसरा आहे आणि या 8वा दिवस आहे. यस तुमच्या समवेत गुणलेखिकेच्या भूमिकेत विशाल कुंभारकर आणि हा वेळेस बीट झाली, थोडीशी फंबल झाली. दुसऱ्या धाब्याचे एजनोबे ओ पुढे आलाय मागे सर. डान्सिंग द ग्राउंड खेळपट्टीवरती नूतनाट्य कबड्डी चालू आहे की काय हे वाटतंय सध्या. मात्र सिंगल वेट केलंय, सोडून दिलंय. खराब बॉलिंग करत असताना सध्या तरी बॉलिंग मार्क लक्ष मोठा आहे. 76 धावांचा. मात्र जे लक्ष मोठं आहे तर पहिल्या पॉवर प्लेमध्ये धावा एकूण 18 आल्या होत्या इथे. विशाल वेट केलंय, कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून फटका चांगला आहे, भरपूर उंच गेलाय, दूरवर खेळाडू पोहोचलाय, चांगली फिल्डिंग झाली आहे तिथे. मात्र सफल झाले आणि मात्र तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न आहे ते मात्र सरकले त्याचे बूट आणि नॉन स्ट्रायकर सांगतो स्ट्राईक एंडला तू आता धावत सुट. इथे मात्र पळत आला आणि एकूण धावा आपल्याला पाहायला मिळतात 3.
ओ रिव्हर्स अटॅक केलाय, गॅपही चांगला आहे, बीट करून जाईल यावेळेस थर्ड मॅन बॉन्ड लाईनच्या बाहेर चौकार. बॉल चांगलेच यायला लागतील मित्रा, जोर लाव हे आवाज द्या, कारण एका बाजूने आक्रमण दणादण ते दणिक फटकेबाजी चले मॅचच्या दुसऱ्या डाबामध्ये. मधी मधी अर्ध्या पिच वरती आणि कोणी नाही या बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरती, चेंडू बॉन्ड लाईनच्या बाहेर चौकार. मात्र धावा बनल्यात 75. काय फलंदाजी करतोय ते मात्र सोनू. 31 रन वेट केले आणि हा येतो इथे मात्र स्क्वेअर लेग बॉन्ड लाईनच्या बाहेर, नटराज स्टाईल ना षटकार. चे गुणलेखक जमता डीके होते, मात्र इथे वीके आले दादा. विशाल हेच सांगतो की हाई 50 बनवेल आणि सोनू संधी आहे नामी संधी है, ईद का जवाब पत्थर से पहले तेरी है तो अब क्यों नहीं मेरी, सोच रखनी चाहिए अब. हो सोडून दिलंय, मागे मागे फंबल, दुष्काळ आहे 13वा महिना चौकार. दुसऱ्या षटकाचा हा सामना चालू आहे. 75 धावा विशाल टार्गेट वाटतो. काय ब्रिलियम स्टार्ट, काय बॅटिंग केली आहे सोनूने. एका बाजूला चांगला प्रतिसाद मिळतोय मंगेशचा, 8 वरती खेळतोय आणि ते 42 सांघिक धावसंख्या आपण बघतोय स्कोर कार्डवरती. ओ फटका चांगला आहे यावेळेस, शॉट एक्स्ट्रा कव्हरला बीट करून चेंडू बाउंड्रीच्या बाहेर जात असताना चौकार. पाहिजे बघा, मैदानावरती पाणी पाहिजे असेल तर घेऊन जा पाणी. आमचे स्वयंसेवक, नाव काय विशाल, काय नाव आहे आपले, कुणाल, पाणी ने खेळाडूंना पाणी. ब्रेक करा, डिंग्स ब्रेक करा. नंतरची मॅच आहे का ही, न्यूझी आणि आहे ना आता बाळेगाव आहे. नक्कीच नक्कीच याच्यानंतरचा सामना आपल्याला निलजेपच्या विरोधात बालेगाव असेल. बालेगाव हा सामना तिसरा सामना असेल पहिल्या फेरीतील. इथे मात्र आपण विशाल धावा विके 46 धावा आपण स्कोर कार्ड वरती बघतो. एकूण धावा आपण पाहिजे तुम्हाला 76 बाजूने 30 धावांचं माझ्यातून फुल टॉस आहे, फटका चांगला आहे, एक्स्ट्रा कव्हर बॉन्ड लाईनच्या बाहेर येतोय पहिल्याच टप्प्यावरती चौकार. इथे मात्र हा मॅच नंतर पहिल्या फेरीतील तिसरा मॅच निलजेपच्या विरोधात बाळेगाव हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर आणखी एक फुल टॉस ऑन साईडला उडवलाय, उंच हवेत आहे बॉल, हवेच्या लाटांवरती फ्लाय होत असताना चेंडू निघून गेलाय बॉन्ड लाईनच्या बाहेर षटकार. ओके डिसे
आणि त्याच्यानंतर चौथा सामना दावडीच्या विपक्ष आपल्याला कोलेगाव विश्वास, या दोन्ही टीम्स जशी मॅच तिसरी चालू आहे आपण आल्याचा रिपोर्ट करायचा आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण नाणेफेकी केली जाईल. इथे मात्र काय धुमाळी पाहायला भेटतो आपल्याला, जणू काय हायलाईट चालू आहे इथे. विशाल, एकूण धावसंख्येचा विचार केला तर स्कोर कार्डवरती धावा 56 धावा. आणखी एक धमाका. आणि 62 धाबा झाल्या. सांघिक टीम मध्ये ते अकाउंट मोजले जाते धाबा. 14ची गरज आहे. 62 म्हणल्या बरोबर आहे. 66 76 धावांचं लक्ष आहे ना. मात्र काय आक्रमण झालंय. बॅकफूट लावून कट केलाय. कव्हर पॉइंटचा फिल्डर पुढे सरकलाय. सीमारेषेवरून जिल्हा उचलेल तोपर्यंत धाव मिळतो 1. धावफलक पुढे सरकत असताना आपण जर विचार केला ना तर चांगली धावसंख्या आपल्याला चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आहे. मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करत असताना टीम खोलवली असं वाटत होतं. 75 धावा, तिथे अर्धशतक, इथे मात्र अर्धशतक. सोनू मात्र यावेळेस भरपूर लांब राहिलं. सोनूचा पण उल्लेख केला होता विशालने की अर्धशतक हाई टोकेल. हाफ अर्ध्या टप्प्यावरती फेकलाय बॉल. फिल्डर उशिराने आलाय पुढे, तरी देखील टिपलाय. दर्जेदार हा झेल, टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाज सोनूचा खेळ. सोनू होतोय मैदानाच्या बाहेर. क्या बात आहे, क्या दोन ती. आणि हे 32 धावा बनवल्या. नामी संधी होती म्हणजे विशाल नाही, कारण ॲज अ स्कोरर आहे की जी चर्चा होती की अर्धशतक इथे येईल, त्यावेळेस मात्र बाद झाला. म्हणून रन स्ट्राईक येण्याला फलंदाज मंगेशने आक्रमण केलं होतं. म्हणजेच ही संधी नक्कीच होती. मात्र मंगेश चांगला बॅटिंग करतोय. 1 डाऊनसाठी बॅट्समन आलाय मैदानावरती. भावेश साठी पहिला चेंडू ऑन साईडला खेळायचं होतं. मात्र इथे संधी होती धावाची. आणि मात्र काय या मॅचमध्ये पूर्णपणे वर्चस्व निर्माण केले बॅटिंग करत असताना टीम गोलवलीले. एकूण जर आपण विचार केला, चला इतर मात्र 3 ओव्हर झाल्या सर. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि येणारे 12 बॉल धावा झाल्या स्कोर कार्डवरती 64 झाल्या. म्हणजे 76चा टार्गेट डेफिनेटली. 12 बॉल 12. क्या माइंड आहे भाई, चांगलं आहे. 12व्या खेळाडूचं टीम गोलवली. हे हुशार असावे 12वे खेळाडू जे मी पाठवाल. आपल्या खेळाडूंची माहिती कुठे काय रेकॉर्ड केले, काय खेळलाय, काय बनवलंय, काय विक्रम ते सांगायचं असं म्हणजे आधी विक्रमी खेळाडू हे सर्वच रेकॉर्ड 12व्या खेळाडूंनी सांगले की ते इथे पुकारतात ॲज अ कॉमेंटर. विशाल बरोबर आहे. म्हणजे 12वे खेळाडू हुशारच असायला हवेत. विक्रांत आलाय दुसऱ्या स्पेलमध्ये, भरोसा दाखवलाय. हो खेचून मारलाय, मात्र उंचच गेलाय ऑन साईडला. लॉंग ऑनला डाऊन द फिल्डर बीट सोडलंय आणि काय किक दिली आमच्या चायके सराई. जबरदस्त. हा एक क्रिकेटवरती असलेला फ्रेम असतो चायके सर. क्या बात आहे. जन्मच क्रिकेटमध्ये गेलाय. पण बॅकफुट पॉईंटवरती कट करत असताना चोलेगावातला आहे, म्हणजे चोलेगाव टीमचे समर्थक असायला आहे म्हणे वांद नाही आहे. इथे मात्र चोलेगाव सध्या बॅकफुटवरती आहे. पहिल्या षटकात धुमाकूळ गाजवली बॅटिंग करत असताना सोनूने. मात्र तिथे जे अर्धशतक आलं होतं मात्र तिथनं गोलंदाजी चांगली करायची होती. पुढे यावेळेस बॅटचा कडा घेऊन मागे आला. कीपर बीट झालाय, पुढे सरकलाय गल्लीमधला फिल्डर. आणि या गल्लीच्या फिल्डरना मागील टर्नमध्ये आमचे साथी समालोचक जे अंपायर्स आमच्या समवेत सातत्याने आहेत. सचिन सर म्हात्रे. गल्लीला त्यांना म्हणायचं होतं की चेंडू गेलाय खाऊ गल्लीमध्ये, आणि खाऊ गल्लीमध्ये तिथे मात्र. आणि यावेळेस चेंडू बॅटची काढा घेऊन मागे गेला. आणखी एक धाव घेण्याचा प्रयत्न चालू आहे. डायरेक्ट हिट. आणि या दरम्यान बाईची आलेली धाव. यस, बाईचं हा सिग्नल आहे. 69. अजूनही 7 धावा बनवायच्यात. मात्र हे क्रीडांगण असं आहे, कधीही क्रिकेट खेळ म्हटलं की अगदी म्हणतात
की सरडासरका रंग बदलणारा खेळ आहे आणि या क्रीडांगणावरती हे नृत्य चालत आल्यात या स्पर्धेमध्ये. म्हणजे सामना अजूनही संपला नाहीये. डॉट बॉल आलाय. कधीही ही रंगदेवता अल्टीपल्टी मॅच प्रत्येक बॉलवरती प्रत्येक ओव्हर नंतर मॅच बदलत असते या मैदानावरती. विशाल हाही फटका. ओ यावेळेस कॅच आली आहे. हो फलंदाज मंगेश चांगला खेळत होता आहे, मात्र यावेळेस मंगेश अंतिम मुमेंटला इथे बाद झालाय. मंगेश होतोय मैदानाच्या बाहेर. सहा बॉल 7. आपण विशाल कालच्या दिवसामध्ये अक्षय यस काय फिल्डिंग सजवा प्लीज. टीम बिल्डिंग नकोय. 6 बॉल 7. चला पॅनलाइज केलं जाईल. वेळ बघ. चला जास्त वेळ घेऊ नका. यापुढील प्रत्येक मॅचमध्ये मॅच सिच्युएशन असेल तुम्हाला मिळत जाईल, वेळ दिला जाईल थोडाफार मॅच सिच्युएशनला, कारण मॅच बॉल रन बॉल सिच्युएशन मॅच खूप छान पाहायला मिळतो आपल्याला. विशाल इथे मात्र बाबू हमारे बाबू शाह क्रिकेट कमेंट्री के साथ क्रिकेट में कॉमेडी करने वाले शेरशाही के बुलंद बादशाह हमारे बाबू शाह. क्या बात है बाबू. दिखाई तो आज की रजनी एंजॉय दर्शकों में एंजॉय इनके और से बहुत बढ़िया देखने को मिलेगा. देवेंद्र चौधरी आला बॉलिंग मारती लेफ्ट हँड. यावेळेस बॉल फिरवलाय. ही मॅच पलटली की काय हे दृश्य आपण कालच्या दिवसात अक्षय माथेकडून शुभ आशीर्वाद घेऊन आलाय. विके गोलंदाज अक्षय मात्रे मॅन फॉर्म पडले. काय बॉलिंग केली होती. जबरदस्त बॉलिंग केली होती कालच्या दिवसामध्ये. आणि हे मात्र या तोही डावखोरे हाताचा होता आणि तोही ओव्हर द विकेट न गोलंदाजी करत होता. सेम फिरकीपट्टू मात्र फिरवलाय बॉलला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. हा सामना संपवणारा षटकार. आणि 1 रन्स बाकी आहे. लक्ष असू द्या. स्वारी बॉल द्या. जुना बॉल. इथे मात्र मध्ये जे षटकार आले ना डॉट बॉल आले होते. अजून एक धाव हवी आहे. मॅच चेसिंग कंपल्सरी स्पर्धेचा नियम आहे. हा बॉल डिफेन्स करत होता. मागे गेलाय बॉल. आणि इथे मात्र हा सामना इथे सिंगल बरोबर संपला. मॅच मध्ये थोडीशी घासाघास पाहायला मिळाली आपला. या मॅचचा मेन ऑफ द मॅच. आणि नक्कीच बालेगाव चल बालेगाव टीमची ते फिल्डिंग आहे आणि बॅटिंग करणार टीम निलजे. बालेगाव टीम आपण मैदानावर सेकंड करा. दोन्ही टीम लक्ष असू द्या. सोनू सेकंड करायची.